हॅलो गाईज, आज मी बनवत आहे गरमागरम मस्तपैकी मेथीचे पराठे. त्याच्यासाठी बघा मी एक जुडी मेथी होती, त्यातली अर्ध्यापेक्षा पण थोडीशी कमी मेथी साफ करून मी स्वच्छ धुवून घेतली 2-3 वेळा आणि तिला बारीक अशी कापून घेतली. जशी आपण कोथिंबीर कापतो डाळीत वगैरे टाकायला तशी एकदम बारीक कापली. आणि त्याच्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ मिक्स केलं, चपातीचं जे आपलं नेहमीचं पीठ असतं ते. आणि त्याच्यामध्ये बघा 2 मिरच्या, थोडंसं आलं आणि लसूण जरा जास्त, म्हणजे 7-8 पाकळ्या लसूण असं मी मिक्सरला जाडसरच फिरवून घेतलं, ठेचा टाईप. आणि ते मिक्स केलं, थोडा ओवा मिक्स केला, थोडीशी लाल मिरची पावडर, थोडीशी हळद, थोडा धना पावडर, थोडं जिरा पावडर, असं सगळं त्याच्यामध्ये पिठामध्ये टाकलं आणि थोडंसं तेलाचं मोहन टाकलं. आणि सगळ्यात मेन मुलं खाणार आहेत म्हणून मी मॅगी मसाला, मी तुम्हाला मागच्या व्हिडिओत पण सांगितलं होतं की मी सगळ्या फ्राय भाज्या पराठ्यांमध्ये मॅगी मसाला थोडासा टाकतेच, की त्याने करून मुलांना तो आवडतो म्हणून. तर थोडासा मॅगी मसाला टाकला आहे आणि असं सगळं टाकून पीठ असं मी मस्त मळून घेऊन आहे ना 15-20 मिनटं त्याला रेस्ट करायला ठेवलं होतं. आणि आता पराठे करायला घेतलेत. हे वेगळं असं छान फाईन पातळ असे गरमागरम मस्त माझे पराठे झालेले आहेत. तर तुम्ही असे करून करतच असाल, पण जे करत नसतील तर ह्या सीझनमध्ये मेथी चांगली असते खाल्लेली जास्तीत जास्त पोटासाठी. तर तुम्ही असे करून खात जा. थँक्यू.